वडजल कुकुडवाड रस्त्याची दैना आणि बांधकाम विभागाला जाग काही येईना। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। मसवड मायनी रस्त्यावर वडजल पासून कुकुडवाड पर्यंत 4 किलोमीटरचा प्रवास म्हणजे वाहन चालकांसाठी चक्क सर्कस झालाय। खड्ड्यांची निरंतर मालिका असून हा रस्ता मंजूर तर आहे, पण ठेकेदाराने अजून काम सुरू केले नसल्याने नागरिक व प्रवासी बेहाल झाले आहेत। बांधकाम विभागाचे अधिकारी कुंभकर्णासारख्या निद्रिस्त अवस्थेत असून गुलाबी थंडीत या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर नक्की कसली झापड आली आहे देवच जाणे। अधिकारी एकतर फोन उचलतील याची खात्री नाहीच, पण उचलल्यावर योग्य उत्तर देतील याची खात्री सुद्धा नाही। या परिसरातील नागरिकांची अवस्था म्हणजे आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली आहे। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांच्या जिल्ह्यात व ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात अधिकारी वर्गाला नेमकी कशाची धुंदी आली आहे कुणास ठाऊक। वडजल येथील स्टँड परिसरात वर्षांपूर्वी बांधकाम विभागाने अतिक्रमण काढून रस्ता रुंद केलाय, पण त्या रस्त्यावर अजून डांबर पडले नसून त्यावर टाकलेल्या मातीमुळे रस्त्याच्या आजूबाजूला धुळीचे साम्राज्य असून नागरिक व व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले। लोकांना श्वसनाचे त्रास निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली। कोणतेही वाहन रस्त्यावरून गेले की मागे रस्त्यावरची धूळ पुढच्या वाहन चालकासाठी अडचण उभी करते। स्टँड परिसरात असलेली दुकाने व हॉटेल्स धुळीने त्रस्त असून याबाबत संबंधित विभागाने लक्ष घातले नाही तर मोठे आंदोलन उभे करू असे व्यापारी व नागरिकांनी सांगितले। या रस्त्याबाबत अधिकारी यांच्याशी संपर्क साधला तेव्हा लवकरच काम पूर्ण करू, तोपर्यंत रस्त्यावर पाणी मारून तात्पुरती सोय करण्याचे आश्वासन दिले होते। परंतु या गोष्टीला महिने उलटले तरी अजून बांधकाम विभागाचा पाण्याचा टँकर काही इथपर्यंत पोहोचला नाही। वडजल पासून कुकुडवाड रस्त्यावर मोठी वाहतूक आहे। सातारा, सांगली व सोलापूरला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावर कोल्हापूर ते लातूर पर्यंत प्रवासी व माल वाहतूक याच रस्त्याने होत असते। बाहेरील जिल्ह्यातून येणारे प्रवासी कुकुडवाड पासून पुढे वडजल पर्यंत बांधकाम विभागाचा उद्धार करत लक्तरे वेशीवर टांगत आहेत। खड्ड्यांची चाळण झालेला रस्ता मंजूर असून सुद्धा या रस्त्यावर आज तागायत 1 मिलीमीटर काम झाले नाही व त्याबाबत कोणतीही हालचाल बांधकाम विभागानेही केली नाही। हे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष म्हणावे की अकार्यक्षमता। या रस्त्यावर सामान्य वाहतुकीबरोबरच ऊस वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर असून सर्व प्रवाशांना या खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे। बांधकाम विभाग एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यावर जागा होणार का, हा साधा प्रश्न ग्रामस्थ व प्रवासी विचारत आहेत। रस्त्याची झालेली दैना, त्यात वडजलमधील स्थानिक दुकानदार व प्रवासी यांची अवस्था म्हणजे आगीतून उठून फोपाट्यात पडल्यासारखी आहे। लोकांची दयनीय अवस्था पाहून बांधकाम विभाग जागा होईल की लोकांना आंदोलन उभे करावे लागेल कुणास ठाऊक। क्रांतीपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मुलानी, धन्यवाद।